अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। संत बाळूमामांच्या सेवेत दिवस रात्र कार्यरत असलेल्या आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे सेवा बजावणाऱ्या सेवेकरांच्या पाठीशी बाळूमामा भक्त संघटना आणि व्यापारी संघटना ठामपणे उभी राहिली आहे। सामाजिक बांधिलकी जपत या सेवेकऱ्यांना गृहोपयोगी वस्तूंसह आधुनिक साधन सामग्रीचे वाटप करून एक उपक्रम राबवण्यात आला। या मदत उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सेवेकऱ्यांना बकऱ्यांची लोकर कापण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक मशीन प्रदान करण्यात आली आहे। पारंपरिक पद्धतीने लोकर काढताना सेवेकऱ्यांचा मोठा वेळ खर्च होत असे आणि शारीरिक श्रमही अधिक लागत असत। मात्र या आधुनिक मशीनमुळे आता कामात सुलभता येणार असून वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे। यावेळी सेवेकऱ्यांना दैनंदिन गरजेच्या विविध गृहोपयोगी वस्तूंचेही वाटप करण्यात आले। मदत स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना सेवेकरी म्हणाले की आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता ही सेवा करतो, परंतु जेव्हा समाज अशा प्रकारे आमच्या कार्याची दखल घेतो आणि मदतीचा आधार देतो तेव्हा आम्हाला अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते। या उपक्रमाबाबत बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शेट्टी म्हणाले, समाजातील गरजू आणि समर्पित व्यक्तींना मदतीचा हात देणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। अशा उपक्रमांमुळे केवळ त्या व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा होत नाही तर सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होण्यास मदत होते। बाळूमामा भक्त संघटना आणि व्यापारी असोसिएशनने एकत्रितपणे राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। निस्वार्थी सेवा करणाऱ्यांना आधुनिक साधनांची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या कामात तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।